जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे। याच बरोबर स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नामफलकाचे देखील अनावरण करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून काँग्रेस कमिटीच्या आवारात या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। लहान मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे कार्य याची प्रत्यक्ष माहिती व्हावी या निमित्ताने लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांनी दिली। ही स्पर्धा सर्वांसाठी विनामूल्य आहे असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येण्यात आहे। त्याचप्रमाणे विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। बोलू 19 फेब्रुवारी 2026 सांगली जिल्हा शहर कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही करतो। काँग्रेस कमिटीचं रूप पालटण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे। त्याचं तुम्ही बाह्य रूप बघितलं असणार। चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून आम्ही केलेलं आहे। ते उद्या शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही त्याचं बी उद्घाटन करतोय। LED लाईट लावलेले आहेत, त्याचं बी हे करतोय। झाडं लावलेली आहेत, त्याचं पण उद्घाटन उद्या करतोय। हे करत असताना छत्रपती महाराजांचं चरित्र हे लहान मुलांना कळावं त्यासाठी आम्ही एक चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे। जेणेकरून चित्रकला स्पर्धेतून महाराजांचं चरित्र आणि बाल शिवाजी लहान वयापासून कशी घडत गेली याचं चित्र घडावं यासाठी आम्ही चित्रकलेच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत। याचा आम्ही 4 दिवसात जाहिरात दिल्यानंतर एवढा रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे। 350 ते 400 मुलांचा आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे। अजून नावं येत आहेत। खरं म्हणजे आम्ही 100-200च्या ह्याच्यातच होईल असा अंदाज होता, पण थोडक्या वेळेत एवढ्या मुलांचा रिस्पॉन्स मिळाल्यानंतर खरंच आम्हाला हे मिळतं। पण आम्ही कुठल्याही मुलाला नाराज करणार नाही। ही प्रवेश विनामूल्य आहे। कुठेही हे करणार येणाऱ्या मुलांना आम्ही बिस्किट केळी खाऊ वाटप द्यायचं डोक्यात मानस आहे आमच्या। त्याचबरोबर महाराजांच्या चरित्राच्या बद्दल सगळ्यांना माहिती कळावी या इंटेन्शननं आम्ही केलेलं आहे। आणि काँग्रेस कमिटी आता पूर्ण ॲक्टिव्ह झालेल्या आहेत। आमच्या भगिनी आशाताई यासुद्धा आता रोज डेली येऊन इथं काम करतात। त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हे केलेलं आहे। आणि आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते सर्व मिळून आम्ही काम करेल आणि चांगल्या पद्धतीने काँग्रेसचं पुनर्जीवन करू आणि ह्याच्यापुढे आंदोलनाची सुद्धा रूपरेषा आम्ही ठरवू।